नमस्कार. आस्वाद म्हणांचा आर्ट अँड क्राफ्टमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तर आज आपण बघणार आहोत बीड फिलिंग, म्हणजेच की जी काही बीडची जी बॉर्डर असते बीड्सनी लोडेड केलेली, तर ती आपण बीड्स लोडिंग फिलिंग बघणार आहे. तर बघूयात कशी बनवायची ती. आणि चॅनलवरती जर नवीन असाल आस्वाद म्हणांचा आर्ट अँड क्राफ्टवरती, तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर आपला जो दुसरा चॅनल आहे आस्वाद म्हणांचा, तिथे सुद्धा भेट द्यायला विसरू नका. चला मग सुरुवात करूया. तर इथे सुरुवातीला आपण आपला जो काही जरी थ्रेड आहे तो घेतोय 423, आणि त्याचबरोबर आपली जी काही 14 नंबरची नीडल आहे ती घेतोय. आता सुरुवात करताना आपल्याला जी काही बीड्स आहेत तर ते आपल्याला शुगर बीड्सच लागणार आहेत. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत शुगर बीड्सचाच वापर होतो याच्यामध्ये दुसरे कोणतेही बीड्स वापरले जात नाहीत. तर जर का तुम्हाला जाडमध्ये जर हवा असेल, म्हणजेच की खूप जास्त ब्रॉडमध्ये जर पाहिजे असेल तर तुम्ही 3 mm मध्ये करू शकता, पण मोस्ट ऑफ तर आपण शुगर बीड्सच यूज करतो. तर नॉट दिलेली आहे मी रेग्युलर आपली. आणि त्यानंतर आपण आता इथे एक चेन स्टिच करून घ्यायची आहे, पण ती आपल्या जी काही बीड्स आहेत तर ते बीड्स 2-2 बीड्स सोडून आपण व्यवस्थित जसे की आपण चेन स्टिच करतो रेग्युलर, एक लाईन मारतो तशा पद्धतीने एक लाईन तयार करून घ्यायची. जर इथे तुम्हाला लाईनच्या ऐवजी जर का तुम्हाला इथे जी काही पायपिंग थ्रेड आहे तर त्याचीसुद्धा पायपिंग थ्रेडची सुद्धा तुम्ही इथे लोडिंग करून घेऊ शकता, ज्याच्याकरून की बेस आपला रेडी होईल. खाली बेस तयार झाल्यावरतीच आपण वरची जी काही लोडिंग आहे ती करू शकतो यासाठी. तर इथे आपण सुरुवातीला आपला बेस तयार करून घेतो. इथे तुम्ही बीड्सचा सुद्धा बेस करू शकता, किंवा पायपिंगचा जी काही पायपिंग थ्रेड आहे तर ती सुद्धा, म्हणजेच की अशा पद्धतीची जी पायपिंग थ्रेड असते तर ती सुद्धा यूज करतात. तर ती यूज करायची कशी ती सुद्धा तुम्हाला सांगितली जाईल, तर पुढे कशा पद्धतीने यूज करायची. आत्ता आपण ह्या पद्धतीने बघूया की कशी यूज करायची ती. मी तुम्हाला यासाठी बीड्सचं लोडिंग दाखवते आहे, म्हणजेच की बीड्सचा जो काही बेस आहे तो यासाठी दाखवते आहे, कारण ज्या वेळेस आपले बीड्स इकडे तिकडे थोडेसे वेगळ्या पद्धतीने जर का, म्हणजे विरळ पद्धतीने जर आपल्याकडून जर केल्या गेले तर विषय हा होतो की ज्या वेळेस आपण ते दिसतात त्यावेळेस आपला धागा दिसू शकतो, म्हणजेच की जो की आपला पायपिंग थ्रेड आहे तो दिसू शकतो. पण तेच जर का तुम्ही इथे खाली जर बेसला सुद्धा जर बीड्स वापरले तर मग ते दिसून येणार नाही यासाठी. तर त्यासाठी आपण आधी याचा बेस तयार करून घेतोय खाली. आता ही आपली जी काही लाईन आहे ती लाईन तयार झालेली आहे. तुम्ही जेवढी नेकलाईन असेल तुमची तेवढी पूर्ण तयार करून घ्यायची, जी काही शेपमध्ये असेल तिथे. आता इथे आपण एंड नॉट देऊन घेणार आहे, आणि इथून सुरुवात न करता आपण ह्या साईडने सुरुवात करणार आहे, जिथून आपल्याला सोपं पडेल अशा पद्धतीने. तर इथून आपण सुरुवात करणार आहे. आता आपला जो काही धागा आहे तर तो इथून आपण जो काही आपला बीड आहे लास्टचा, त्या बीडच्या कडेने एकदम आपण आपला जो काही धागा आहे तो सोडवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथे एक लॉक स्टिच द्यायची आहे, म्हणजेच की आपला जो काही धागा आहे तो व्यवस्थित इथे बाहेर निघेल, म्हणजेच व्यवस्थित इथे निघणार नाही अशा पद्धतीने. त्यानंतर आपला जो काही थ्रेड आहे तो काढून घ्यायचा आहे, बीड्स सोडायचे. 4-4 बीड्सचं इथे तुम्ही करू शकता, जेवढं जाड तुम्हाला करायचं असेल. तर आता आपला जो काही बीडचा जो काही लोडिंग आहे तो तिरका घ्यायचा आहे, अशा पद्धतीने इकडे आला पाहिजे. अशा पद्धतीने आपण हे लॉक करून घ्यायचे. त्यानंतर पुन्हा एकदा एक डबल लॉक द्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा आपला जो काही थ्रेड आहे तो ज्या सुरुवातीला जिथून घेतला होता तिथेच परत आणायचा. तिथे पुन्हा अशा पद्धतीने एक हे करून घ्यायचे, नॉट बांधायचे. त्यानंतर पुन्हा एक लॉक द्यायचा, आणि त्यानंतर आपले जे काही पुढचे बीड्स आहेत ते आपण लोड करून घ्यायचे. त्याच्या प्रत्येक वेळेस आपण 4-4 बीड्स लोड करून घ्यायचे. आणि इथे पुन्हा आपल्याला इथे एक नॉट द्यायची, आणि पुन्हा एक डबल नॉट प्रत्येक ठिकाणी द्यायची आपल्याला, म्हणजेच की आपला जो काही हे जे बीड्स आहेत तर ते हलणार नाहीत यासाठी. तर लॉक प्रत्येक ठिकाणी द्यायचंच आहे आपल्याला. आता हे आपण इथे पुन्हा एकदा तसाच क्रॉस घ्यायचा, आणि पुन्हा एकदा एक नॉट द्यायची. नॉट प्रत्येक वेळेस द्यायची, जेणेकरून आपले जे काही बीड्स आहेत ते हलणार पण नाहीत, आणि आपलं जे काही जे फिनिशिंग आहे ते एकदम व्यवस्थित दिसतं यासाठी. तर पुन्हा आपल्याला तशाच पद्धतीने ही संपूर्ण लाईन तयार करून घ्यायची. आता हे कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने आपल्याला हे फिनिशिंग दिसेल, आणि त्यानंतर मग आपण पायपिंगच्या सहाय्याने कशा पद्धतीने आपण लोड करू शकतो तेही दाखवते.
आता हे बघा आपला इथपर्यंत झालं आहे कंप्लीट. आता जो काही एंडचा आहे तर तो अशा पद्धतीने आपल्याला इथे जसं आपण आधीचे घेतले होते तशाच पद्धतीने इथे घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे पण डबल नॉट द्यायची आहे. आणि त्यानंतर जर तुम्हाला वाटतं आहे की इथे खूप मोठा गॅप आहे तर मग किंवा आपला जो काही लास्टचा बीड आहे तो जर दिसत असेल तर पुन्हा एकदा आपण अशाच पद्धतीने इथे एंड नॉट द्यायची आहे, म्हणजे सॉरी नॉट द्यायची आपली. आणि त्यानंतर फक्त 2 बीड्स घालायचे, 2 बीड्स घालायचेत आणि त्यानंतर आपला जो काही एंड आहे तो इथे एंड करायचा आणि इथेच आपला जो काही एंड नॉट आहे ती देऊन घ्यायची, जेणेकरून पुढे आपला हे दिसणार नाही. तर अशा पद्धतीने आपली जी काही बीड्स लोडिंग आहे तर ती कंप्लीट झालेली आहे. आणि त्याचबरोबर आपली जी काही पायपिंग थ्रेड आहे त्याने बीड्स लोडिंग कशी करायची तर ते तुम्हाला फक्त पायपिंग पायपिंगची जी काही थ्रेड आहे तर ती कशी अटॅच करायची ती दाखवते. तर ही अशा पद्धतीचं पायपिंग थ्रेड असतो. तर तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही इथे माप घेऊन कट करून घेऊ शकता. हे अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आणि त्यानंतर त्याला साधा जो काही आपला शिलाईचा धागा असतो तर त्या धाग्याने आपण हे अटॅच करून घेणार आहे. तर मी इथे यूज करताना पॉलिस्प्रेड जो आपला धागा आहे तर तो यूज करते, कारण बाकीच्या धाग्यांपेक्षा हा जरा ज्यावेळेस आपण ह्या अशा पद्धतीचे जे काही निडल्स असतात त्याच्यामध्ये यूज करतो तर ते तुटण्याचे जास्त चान्सेस असतात. तर त्यासाठी आपण पॉलिस्प्रेडचा जो काही आहे तो जर असा म्हणजे मला तरी हे वाटलं जरा भक्कम वाटला तर त्यामुळे मी पॉलिस्प्रेडचा म्हणजेच की 100% पॉलिस्टर कोणताही धागा तुम्ही यूज करू शकता. किंवा सरळ सरळ जर का तुम्हाला थ्रेडनी ह्या जमत नसेल तर अशा पद्धतीचे जे काही नायलॉन थ्रेड येतात 100% नायलॉन थ्रेड येतात हे, तर हे नायलॉन थ्रेडसुद्धा तुम्ही यूज करू शकता. हे फ्लेमिंगो कंपनीचं आहे, तुम्ही कोणत्याही कंपनीचं पण 100% जे पॉलिस्टर असतात ते तुम्ही यूज करू शकता. आणि जर का तुम्हाला काहीच यूज नसेल करायचं तर तुम्ही फेविकॉल जे आहे आपलं फेविक्रायल कंपनीचं तर हे सुद्धा यूज करू शकता तुम्ही. आणि ह्याने डायरेक्टली चिटकवून सुद्धा तुम्ही थोडा वेळ तुम्हाला द्यावा लागेल ते वाळण्यापुरतं आणि त्यानंतर तुम्ही लोडिंगसुद्धा करू शकता. पण जर का तुम्ही थ्रेड जर यूज केलं तर ते लवकर निघतही नाही. पण तसंही काही नाही आहे की तुम्ही याने सुद्धा फक्त करू शकता, चिटकवून सुद्धा करू शकता आणि त्यानंतर तुम्ही थ्रेडनी सुद्धा म्हणजे थ्रेडनी ते फिक्स करून मग तुम्ही पुढे बिडिंगसुद्धा करू शकता. तर सुरुवातीला काय करायचं, तुम्हाला जर का हे यूज करायचं असेल तर अशा पद्धतीने सरळ लेन तुम्ही आखून घ्यायची आणि त्यानंतर तुमचा जो काही थ्रेड तुम्ही इथे कट करून घेतलेला आहे तो कट केलेला थ्रेड तिथे तुम्ही चिटकवू शकता. ह्याला एक 5 मिनिटं आपल्याला द्यावे लागतील. आता एक 5 मिनिटं झालेले आहेत. बऱ्यापैकी हा थ्रेड जो आहे तो सुकलेला आहे. तर जो आपण थ्रेड यूज करणार आहोत म्हणजेच की आपल्या याच्यासाठी याला फिक्सिंगसाठी किंवा बीड्स वर्क करताना सुद्धा तुम्ही हा थ्रेडसुद्धा यूज करू शकता किंवा गोल्डन थ्रेडसुद्धा यूज करू शकता किंवा जे काही मी आता तुम्हाला दाखवला होता 100% नायलॉनचा थ्रेड तर तो सुद्धा तुम्ही यूज करू शकता. बीड वर्क करताना तुम्ही ह्या तिन्हीपैकी कोणताही जो काही धागा आहे तो यूज करू शकता. पण जर का तुम्ही गोल्डन ब्लाऊजवर जर करत असाल किंवा जर का कॉन्ट्रास्टमध्ये असेल म्हणजे सिल्वर वगैरे कलर असेल किंवा व्हाईट कलर असेल आणि तुम्ही जर अदर कलर यूज केलेला असेल तर तुम्ही गोल्डन न यूज करता तुम्ही मॅचिंग जो काही आपला पॉलिस्टर थ्रेड आहे तो यूज करू शकता किंवा मग तुम्ही जो काही नायलॉनचा थ्रेड आहे तर तो सुद्धा यूज करू शकता. तर आता हा यूज करताना आपल्याला ह्याला जाड नॉट टाय करून घ्यायचे, जेणेकरून की तो पास वरती नाही झाला पाहिजे, कारण आपला जो काही कपडा आहे तर त्यातून वरती नाही आला पाहिजे. यासाठी आपल्याला हा जो काही नॉट आहे याची तर ती एकदम जाड अशा पद्धतीची करून घ्यायची की ती वरती नाही आली पाहिजे ज्यावेळेस आपण वर्क करतो त्यावेळेस. तर सेम पद्धत आहे आपल्याला हा सुद्धा थ्रेड यूज करण्याची की अशा पद्धतीने आपल्या 2 बोटांमध्ये घ्यायचं आहे. गाठ ही आपल्या अंगठा आणि जे काही मधलं बोट आहे त्याच्यामध्ये धरायची आणि त्यानंतर आपलं जे काही वर्क आपण जशा पद्धतीने गोल्डन थ्रेडचं करतो तशाच पद्धतीने याचंसुद्धा करायचं आहे. फक्त याला करताना आपल्याला क्रिस क्रॉस जे काही हे आहेत टाके आहेत तर ते क्रिस क्रॉसमध्ये द्यायचे. तर क्रिस क्रॉसमध्ये देताना सुरुवातीला आपल्याला इथून तिरका द्यायचा आहे, त्यानंतर पुन्हा ह्या साईडला, त्यानंतर पुन्हा ह्या साईडला. हा थ्रेड यूज करताना कधी कधी बऱ्याच जणांना प्रॉब्लेम्स येतात. तर
थोडी हळूहळू प्रॅक्टिस होता होता तुम्हाला होईल प्रॅक्टिस. जसं आपला गोल्डन थ्रेड आहे तशाच पद्धतीने, फक्त हा थ्रेड जो आहे तो नाजूक असतो. तर त्यामुळे मी तुम्हाला म्हणाले की 100% पॉलिस्टर जर तुम्हाला मिळाला कुठे तर तो तुम्ही यूज करा, जेणेकरून की तो तुटणार नाही. नाहीतर मग इरिटेशन होतं की धागा तुटतोय, मला जमेल की नाही जमेल. तर त्यासाठी तुम्ही सरळ सरळ जो काही 100% नायलॉन आहे, म्हणजेच की आपला जो काही नायलॉनचा मी व्हाईट थ्रेड दाखवला होता आत्ता, तर हा थ्रेड तुम्ही यूज करू शकता. आणि आरीवर्क शिकताना प्रॅक्टिस ही खूप महत्त्वाची असते, त्याशिवाय अजिबातही आरीवर्क जमत नाही. तर त्यामुळे तुम्ही जेवढं जास्त होईल तेवढी प्रॅक्टिस करत राहा. आणि असं नाही आहे की कुणाला जमत नाही, आणि जर का जमतही नसेल तर तुम्ही पण तुम्हाला करण्याची आवड आहे तर मग तुम्ही नक्की कळवा. आपण साध्या सुईने आरीवर्क कसं करायचं ह्याचासुद्धा व्हिडिओ लवकरच घेऊन येऊ. आणि या आधीचा जो काही प्रश्न उत्तरांचा जो काही व्हिडिओ आहे तो सुद्धा बघायला विसरू नका, कारण तुमच्या मनांमध्ये जे काही शंका येतात तर त्या प्रत्येक शंकांचे उत्तरं मी, म्हणजे जे काही क्वेश्चन्स मला विचारले गेले होते ते प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहे कमेंट्सची, तर ती सुद्धा नक्की बघा तुम्ही. आणि तुम्हाला जर का काही कमेंट्स असतील, म्हणजे काही शंका असतील, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, जेणेकरून मी त्याच्यावरती नक्की व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेन आणि तुमच्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं मिळतील. कारण आरीवर्क एक असं आहे की ज्याच्यामध्ये मराठी मोस्ट ऑफ यूट्यूबवरती अवेलेबल नाही आहे, पण आपण आता सुरू केलेलं आहे, जेणेकरून की प्रत्येकाला, प्रत्येक जी काही महिला आहे किंवा ज्यांना कुणाला आवड आहे आरीवर्कची पण फी परवडत नाही, त्यांच्यासाठी आपण फ्रीमध्ये चालू केलेलं आहे. आणि ऑनलाईन क्लासेस जर का कुणाला करायचे असतील तर आपण ऑनलाईन क्लासेससुद्धा घेतो, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. तर अशा पद्धतीने आपल्या इथून जे काही क्रिसक्रॉस आहे तर ते तुम्ही बघू शकता की हे कंप्लीट झालेलं आहे. आता इथे हे व्यवस्थित फिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपली एंड नॉट द्यायची आणि आपला जो काही थ्रेड आहे तो इथे तुम्हाला जर का ह्याच थ्रेडने जर कंटिन्यू करायचं असेल तर ह्याच थ्रेडने तुम्ही कंटिन्यू करू शकता, किंवा जर का तुम्हाला जो काही नायलॉन थ्रेड आहे त्याने सुद्धा तुम्ही करू शकता. तर सेम पद्धतीनेच, अशाच पद्धतीने सेम आपण याच्यावरती सुद्धा वर्क करू शकतो. तर मग व्हिडिओ कसा वाटला हे कळवायला विसरू नका. काही शंका असेल बिनधास्तपणाने कमेंट करा. जर का तुम्हाला कमेंट करायला काही प्रॉब्लेम असेल तर व्हॉट्सअप नंबरसुद्धा आपला दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही विचारू शकता तुमच्या काही शंका असतील तर. पण नक्की विचारा, जेणेकरून मनामध्ये शंका जर ठेवली तर शिकायला थोडा प्रॉब्लेम येईल. त्यापेक्षा तुम्ही जर विचारलं तर तुम्हाला तुमच्या शंकांचं निरसन पण होईल, आणि नवीन एक दुसऱ्या कुणाच्या मनात जी शंका असेल तर हे आपण व्हिडिओद्वारे कळवतो सुद्धा. आणि तुम्हाला जर का पर्सनली विचारायचं असेल तर पर्सनलीसुद्धा आपण यांची शंकासुद्धा व्यवस्थित म्हणजे सांगितली जाईल. तर त्यासाठी मनामध्ये कोणतीही शंका न ठेवता हे बिनधास्तपणाने तुम्ही शिका. आणि खरंच ह्याच्यामध्ये आत्ता सध्या खूप जास्त ट्रेंडिंगला चालू आहे, तर आरीवर्क नक्की शिका आणि कळवायला विसरू नका की कसं वाटतंय. आणि शिकवण्याची पद्धत तुम्हाला काही समजत नसेल किंवा काही दुसरा काही विषय असेल तर ते सुद्धा तुम्ही बिनधास्तपणाने बोला, कमेंट करा. तर त्यासाठी आणि पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.